आता बेड पाडून झाल्यानंतर सर्वात पहिले शेतकऱ्यांना काळजी आहे की हळदीला बेसल डोस द्यायचा कोणता। तर बघा, त्यामध्ये आपल्या बेसल डोसमध्ये सुरुवातीला असणार आहे सिंगल सुपर फॉस्फेटचे 2 बॅग। आता ते काय काम करणार आहे, त्यामधून आपल्याला सल्फर पण भेटणार आहे, फॉस्फरस पण भेटणार आहे आणि कॅल्शियम पण भेटणार आहे। ओव्हरऑल आपल्या हळदीच्या मुळांसाठी हा खूप महत्त्वाचा SSPचे 2 बॅग आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पोटॅश 25 किलो। पोटॅश काय करणार, आपल्या हळदीच्या कंदाची जी साईज आहे त्यावर ते टार्गेट करणार, त्याच्या वाढीसाठी ते खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे निमपेंड का महत्त्वाचा आहे मित्रांनो, आपल्या हळदीमध्ये जर उग्रवास राहिला, निमपेंडमुळे हळदीमध्ये बेडमध्ये उग्रवास राहणार, किडे हे वगैरे नाही होणार। एवढंच नाही तर बुरशीजन्य रोग कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते। आणि अजून एक महत्त्वाचं, जर तुमच्या इकडे हुमणी अळीचा वगैरे त्रास असेल तर क्लोरेंट्रानिलिप्रोल नावाचे घटक जसे असतात, या घटकामधलं कोणतंही एक चांगलं तुम्ही जे कीटकनाशक आहे ते घेऊ शकता। आणि एवढंच नाही तर अजून आपल्याला घ्यायचं आहे 5 किलो झिंक का घ्यायचं आहे, सुरुवातीला आपल्या हळदीमध्ये हिरवळ आहे ती हिरवळ टिकून ठेवण्यासाठी आपल्याला झिंक खूप महत्त्वाचं आहे, झिंक त्यासाठी घ्यायचं आहे। आणि त्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे, मी युरियाचा तुम्हाला सोर्स नाही सांगितला, तुमच्या जमिनीनुसार जर आवश्यकता असेल तसेच आवश्यकता युरियाची असणारच आहे, कारण सुरुवातीला जर नायट्रोजनचा सोर्स नसला तर झाडांना वाढण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यासाठी 20 ते 25 किलो युरिया आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू। पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही समस्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी त्याचं उत्तर देईन।